सर गेल्या वर्षभरामध्ये चॅट जीपीटी ह्या ज्या टूलनं जो काही गोंधळ घातलाय आणि त्या विषयावरून जी काही चर्चा होतीये, सो त्या चर्चेला अनुसरून बऱ्याच लोकांच्या मनामध्ये असं कुतूहल आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स काय आहे नेमकं आणि व्हॉट एक्झॅक्टली इट इज. तुम्ही एक्सप्लेन करू शकता का आम्हा सगळ्यांसाठी? ओके, आपण चॅट जीपीटी पासून सुरुवात करू. जनरली जो चॅट जीपीटीचा पॉप्युलरिटी आपण बघतोय आता, सो प्रायमरली लोक त्याचा टूल म्हणून वापर करतात. ओके की मला कोड लिहायचा आहे किंवा मला काहीतरी शोधायचं आहे किंवा गुगलवरती जे पटकन सापडत नाही. ओके आणि मला गुगलचा प्रॉब्लेम कसा असतो की गुगलमध्ये तुम्ही एक सर्च टाकलं काहीतरी की त्याच्यात गुगलला जे सापडेल ते सगळं देतं. बरोबर. मग त्याच्यातून शोधणं, मग त्याच्यातून मला रेलेव्हंट आहे की नाही हे आयडेंटिफाय करणं थोडंसं मुश्किल होतं. सो चॅट जीपीटीचा आत्ता उपयोग जो मी बघतो आहे की मला स्पेसिफिक माझ्या प्रश्नांना डायरेक्ट उत्तर मिळायला पाहिजे, मला 10 ठिकाणी शोधायला नको, म्हणून मी चॅट जीपीटी यूज करतो. मी त्याचं यूज तेवढाच आहे का तर नाही, त्याचे बरेच यूज होऊ शकतात. पण लेट्स टॉक अबाउट आर्टिफिशियल इंटेलिजन्स युझिंग दॅट ॲज अ मीडियम. ओके की आत्ता आर्टिफिशियल इंटेलिजन्स ज्या स्टेजला आहे, सो वी कॅन से दॅट इट्स ॲट अ व्हेरी अर्ली स्टेज. आत्ता ते फक्त कन्सेप्च्युअल लेवलला खूप पसरलेलं आहे. ओके ऑन प्रॅक्टिस ऑन ग्राउंड आता खूप त्याचं इम्प्लिमेंटेशन नाहीये. ओके तर जर का मी चॅट जीपीटीचं एक्झाम्पल घेतलं तर प्रायमरली एआय इज ऑल अबाउट गेटिंग माय जॉब डन इझिली विदाऊट मला जास्त कष्ट करावे लागू नयेत. ओके ह्या लेवलला बघितलं जातंय. पण मग प्रश्न असा येऊ शकतो की मग हे रोबोटिक सारखंच आहे ना. ओके की एखादा रोबोट लावला मी कामाला तर तेही तेच करू शकतं. तर रोबोटिक्सचं आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स याचा जर का आपण मेजर डिफरन्स बघितला तर रोबोटिक्स इज मोर अबाउट गेटिंग द सेम थिंग डन ओव्हर अँड ओव्हर अगेन विथ मिनिमम एफर्ट्स. वेरएज एआय मध्ये आपण इंटेलिजन्स जो शब्द वापरतोय की इंटेलिजन्स इज मोर अबाउट की त्याला नवीन काहीतरी करता येऊ शकणं किंवा नवीन गोष्टी शिकणं. सो लर्निंग इज ऑल अबाउट इंटेलिजन्स, हे माझं मत आहे. आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स जेव्हा आपण म्हणतो तेव्हा वी आर लुकिंग ॲट समथिंग की जे स्वतः इट विल बी ऍक्टिंग लाईक अ ह्युमन बिईंग. आणि आपण जसं याचे पैलू वेगळे बघत जाऊ तेव्हा आपल्याला लक्षात येईल की वी आर टॉकिंग अबाउट आर्टिफिशियल इंटेलिजन्स विच इज ॲट अ व्हेरी बेस लेवल. कन्सेप्च्युअली हे खूप वरती जाऊ शकतं. ओके आणि त्याचे युसेजेस पण आता आपण फक्त कन्व्हिनियन्स असं बघतोय. फाईन, इंटरेस्टिंग स्टफ. इफ यू टेक अ लुक ॲट द हिस्टोरिकल मूव्हीज विच हॅव बीन मेड, मग त्याच्यामध्ये आपल्याला जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स दिसतं इट हॅज चेंज ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम. ओके आणि आता जे आपण बघतोय किंवा वॉट एव्हर वी आर सीइंग राईट नाव, अलेक्सा, सिरी, these are basic starting points of artificial intelligence की जिथं you get things done for you right now, but going ahead the artificial intelligence will also be able to do things की तुम्ही विचार करा ते तुम्हाला करून देऊ शकेल. आपण सर ह्या प्रश्नाकडे येणार आहोत की आर्टिफिशियल इंटेलिजन्स पुढे कसं जाईल किंवा तो काय काय करू शकेल. पण आय विल कम बॅक टू माय क्वेश्चन अगेन की आपण एआय ची डेफिनेशन एखादी फिक्स करू शकतो का? म्हणजे तशी कुठली व्याख्या आहे का एआय ची? ओके, व्याख्या म्हणलं तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स जर का म्हणलं, और इफ आय टॉक अबाउट इंटेलिजन्स जस्ट ॲज अ इंटेलिजन्स, तर इंटेलिजन्सची एक डेफिनेशन जी मला पटली आहे अँड विच आय जनरली टॉक अबाउट इज इंटेलिजन्स इज ऑल अबाउट लर्निंग फ्रॉम युअर ओन मिस्टेक्स. ओके की मी एखादं काम करतोय, लेट्स से फॉर एक्झाम्पल लहान बाळ असतं, त्याला जमिनीवर सोडलं रांगत पुढे जातं, भिंतीला आलं की भिंतीला आपटतं आणि थांबतं तिथे. आता हेच बाळ जर का पुन्हा परत गेलं, पुन्हा भिंतीला आपटलं तर वी डोंट कॉल इट इंटेलिजन्स. आपण प्रश्न विचारायला लागतो की असं का करतोय. बट वेन द ह्युमन चाइल्ड लर्न्स फ्रॉम इट्स मिस्टेक की मला सरळ जाता येत नाहीये, तुम्ही डावीकडे वळायला पाहिजे का की उजवीकडे वळायला पाहिजे का, दॅट इज व्हॉट वी टर्म ॲज अन इंटेलिजन्स. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स जर का म्हणलं तर इट्स नॉट अ ह्युमन बिईंग, इट्स नॉट अ सेंटिएंट बिईंग. सेंटियन्स हा विषय खूप मोठा आहे, आपण त्याला वेगळ्या प्रकारे हँडल करू शकतो. पण विचार करण्याची शक्ती ह्याला जे आपण म्हणतो आहे, तर सेंटियंट बिईंग नसल्यामुळे वी आर कॉलिंग इट एज आर्टिफिशियल. कारण हे थोडंसं कॉन्ट्रोवर्शियल आहे, आपण ह्याच्यात आत्ता नको जायला, लेटर ऑन आपण त्याला एक्सप्लोर करू शकतो. पण एखादं मशीन किंवा ह्युमन क्रिएटेड कंपोनंट हे जेव्हा स्वतःच्या चुकांमधून स्वतः शिकत जाईल, then we call it as an artificial intelligence. Yeah, so basically artificial intelligence ची डेफिनेशन आपण अशी केली की इट इज अन एंटिटी दॅट लर्न्स बाय इट्स ओन मिस्टेक्स.